आपल्या सर्वांचं MR न्यूज मध्ये स्वागत। आज आम्ही नव्यानं उदयास आलेला पाडी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघाचा लेखाजोखा तुमच्या समोर मांडत असतात। तर करवीर तालुक्यातील बहुचर्चित असणारा हा पाडी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघ आहे। पाडी खुर्दच्या रणांगणात बघितला असता सर्वच उमेदवार, मग त्यामध्ये प्रामुख्याने सचिन विश्वास पाटील हे रयतचे चेअरमन आणि शुर्ली गावचे विद्यमान सरपंच आहेत। त्याचबरोबर करवीरचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, भाजपमधून नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले डॉक्टर KN पाटील ही तिरंगी लढत होत असताना हे पैलवान कसलेले पैलवान आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। पाडी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघाचा आलेख बघितला तर इथं दिवंगत आमदार PN पाटील साहेबांना मानणारा बहुतांशी गट आहे। त्यांची झालेली एक्झिट, त्यानंतर त्यांच्या चिरंजीवांनी काँग्रेसला दिलेली सोडचिठ्ठी आणि हातात बांधलेलं घड्याळ कितपत साथ देणार हे येत्या 5 तारखेला प्रामुख्याने पाडी खुर्दच्या निमित्तानं आपणाला समजेल। या मतदारसंघातील PN साहेबांच्या वरती प्रेम करणारा जनसमुदाय कितपत साथ देणार त्यावर विजयाची गणित अवलंबून आहेत असं म्हटलं तरी वावगं होणार। हा मतदारसंघ थोडा निमशहरी आणि विकसनशील आहे, त्यामुळं या मतदारसंघामध्ये सहकाराची बीज खोलवर रुतलेली दिसतात। त्यामध्ये प्रामुख्यानं गोकुळ दूध संघ असेल, रयत संघ असेल, कुंभी सहकारी साखर कारखाना असेल, यशवंत बँक असेल, कुंभी बँक असेल, अशा अनेक संस्था या मतदारसंघाच्या रेलचलीत अवलंबून आहेत। त्यामुळे हा मतदारसंघ सहकाराभिमुख असल्याचं आम्हाला दिसतंय। गोकुळचे विद्यमान संचालक विश्वास नारायण पाटील यांचे पुत्र, यांचे चिरंजीव शुर्लीचे लोकनियुक्त सरपंच सचिन विश्वास पाटील हे हातात धनुष्यबाण घेऊन लढत आहेत। त्यांच्या विरोधात करवीरचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी हातात घड्याळ बांधून निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज आहेत। त्याचबरोबर पूर्वाश्रमीचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेसचे बंटी पाटील गटात सामील होत इथं हातावर निवडणूक लढवायचं त्यांनी ठरवलंय। त्यामुळे ते प्रत्येक घराघरात हात पोचवण्यात अग्रेसर आहेत। या पाडी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक बहुचर्चित आहेच, पण या तिरंगी लढतीमुळे या लढतीला रंगत नक्की येईल असं दिसतंय। या मतदारसंघात प्रामुख्याने साम दाम दंड भेद या चारही सर्वच बाबीचा आतोनात प्रयत्न होत आहे। त्यामुळं आज सर्वसामान्य कार्यकर्त्याला, छोट्याशा गटाला महत्व येतंय असं दिसतंय। विद्यमान आमदार चंद्रित नरके, त्याचबरोबर काँग्रेसचे गटनेते बंटी पाटील आणि दिवंगत आमदार PN पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांच्यातच लढत होते का काय, हे चित्र आजच्या घडीला इथं प्रामुख्याने दिसतंय। परंतु या लढतीचा विचार केला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या उमेदवारांच्या जाहिरातीवर, पोस्टरवर दिवंगत आमदार PN पाटील साहेबांचा मोठा फोटो झळकतोय। त्याच्यामुळं या मतदारसंघामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या हृदयातला फोटो प्रामुख्यानं दोन्ही उमेदवारांच्या या जाहिरातीवरती दिसतोय। त्याच्यामुळं सर्वच कार्यकर्त्यांच्या मध्ये संभ्रमता निर्माण झाली। या फोटोचा फायदा कुणाला होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले। त्याच्यामुळं दिवंगत आमदार स्वर्गीय PN पाटील साहेब यांच्या फोटोकडे पाहून या येत्या 5 तारखेला कुणाच्या झोळीत आपलं स्वाभिमानी निष्ठावंत मत टाकणार याकडे नक्कीच प्रामुख्याने बघता येईल। त्यामुळं येत्या 7 तारखेला PN पाटील साहेबांच्या कार्यकर्त्यांचा कौल कुणाकडे असणार येत्या 7 तारखेला नक्की आपल्याला दिसेल। अशाच आमच्या नवनवीन जिल्हा परिषद मतदारसंघाचा लेखाजोखा पाहण्यासाठी आमच्या MR न्यूजला सबस्क्राईब करून लाईक करा आणि आमचे व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।